श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. पैसा नसलेला पुरुष, त्या पुरुषाला शून्य किंमत असते. म्हणून श्रोते हो, दुनियेमध्ये तुमचं मोल तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या यशावर ठरत असतं. गरीब माणसाचं कोणी ऐकत नाही. ताकद नसली तर तिथं आदर नसतो. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ताकदच तुमचं अस्तित्व ठरवत असतं. कमकुवत माणूस हा नेहमी दुर्लक्षित राहत असतो किंवा दुर्लक्षित ठेवला जातो. श्रोते हो, सत्ता नसलेल्या पुरुषाला कुणी ओळखत नाही. तुमचं वजन हे तुमच्या निर्णयामध्ये आणि कृतीमध्ये दिसलं पाहिजे, नाहीतर जग तुम्हाला विसरत असतं. श्रोते हो, फक्त कष्टांची किंमत आहे. तुमच्या हाती पैसा आणि यश जर असेल ना, तर लोक तुम्हाला गंभीरपणे घेत असतात. तुमचं यश हे तुमचं ओळखपत्र असतं. लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत, ते फक्त परिणाम पाहत असतात. श्रोते हो, माझं कोण ऐकत नाही कारण मी अजून यशस्वी नाही, ह्या तक्रारी बंद करा. कृती सुरू करा, कारण मेहनतीनं स्वतःचं स्थान निर्माण होत असतं. जगाचा एक नियम आहे, यशस्वी होईपर्यंत तुम्हाला कोणीही भाव देत नसतं. पैसा, ताकद आणि यश हे तुम्हाला तुमचं स्थान मिळवून देत असतं. गरीब माणूस हा नेहमी दुर्लक्ष असतोय. लोकसंख्येत तुमचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर मग तुम्हाला स्वतःला सिद्ध हे करावंच लागेल. तुमचं मूल्य तुम्ही वाढवा. ज्ञान, कौशल्य आणि मेहनतीनं तुमचं मोल निर्माण होत असते. श्रोते हो, आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःसाठी काम करा. जग तुमचा आपोआप आदर करेल. तुमचं अस्तित्व हे तुम्ही स्वतः सिद्ध करा. जग तुमच्या मागं मागं येईल. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात रिस्क घ्यायला शिका, कारण जिथं रिस्क आहे तिथं विजय फिक्स आहे. तुमच्या आयुष्यात घुसून गरज नसताना फुकटचे सल्ले देण्या इतकं आणि तुम्हाला कंट्रोल करण्या इतपत कुणाला स्वातंत्र्य देऊ नका. बोलताना आणि वागताना विचार करत जा. ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कुणाचा तळतळाट. स्वार्थाशिवाय गोड बोलता आलं तर तिळगुळाची गरज नसते. आयुष्यात काय शिकायचं असेल तर वाईट वेळेत संयम ठेवायला शिका. वाट पाहणाऱ्या प्रेमात गोड काहीच नसतं. अश्रू मात्र खारट हमखास असतात. अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तीमधला अंधार ओळखायचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबवता आलं पाहिजे. प्रत्येक शर्यत हे जिंकण्याआधी कठीणच असते. तुम्ही फक्त हार मानू नका. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आहे, निस्वार्थ आणि माणुसकीचं धन आहे, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा किंवा प्रतिष्ठेची गरज भासत नसते. पैसा आल्यावर तो उडवायचा नसतो, योग्य ठिकाणी गुंतवायचा असतो. नाही तर लोकांचा माज मोडण्यासाठी खर्च केलेला पैसा एक दिवस नक्की रडवत असतो. आपण कोणाच्या पोटावर वार करत असाल तर तो वार त्याच्या चिल्या पिल्यावर असतो. आपल्यावर जसं आपलं कुटुंब अवलंबून असतं, तसाच दुसऱ्याचा सुद्धा विचार करावा माणसानं. त्यांनी फसवलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी शिकवलं असं म्हणून पुढे चालत राहा. शरीर हे आरामाच्या शोधात आहे, परिस्थिती ही पैशांच्या शोधात आहे, मन हे शांतीच्या शोधात आहे आणि हृदय आपल्या माणसांच्या शोधात असतं.
गांजाच्या झाडानं तुळशीला पावित्र्य शिकवायचं नसतं. त्यासाठी चारित्र्य हे निर्मळ असावं लागतं. जीवनात बोलता तर सर्वांना येतं. कुणाची जीभ बोलते, कुणाची नियत, कुणाचा पैसा, कुणाची वेळ, कुणाची बळ, कुणाची पद. पण अंतिम क्षणी ईश्वरासमोर फक्त त्या व्यक्तीचं कर्म बोलतं. भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य हे आपल्या हातात आहे. श्रीमंताला वाटतं गरीबाला इज्जत कुठं असते, आणि गरीबाला वाटतं आपल्याकडे इज्जतीशिवाय दुसरं काय आहे. मोठेपणाचा आव आणताना केलेला खोटेपणा हा नेहमीच उघडा पडतो. सुख सुविधा असणं म्हणजे समाधानी असणं हा केवळ गैरसमज आहे. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी असणं म्हणजे समाधानी आहे. अश्रू कधीच उधारीवर मिळत नाहीत. कोणाच्या सहानुभूतीनं सारी दुःख कधीच कमी होत नाहीत. शब्दांनी झालेल्या जखमा उसन्या शब्दांनी कधीच बऱ्या होत नाहीत. मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचं बांध कधीच फुटत नाहीत. कितीही कमीपणा घेऊन जगायचं म्हटलं तरी यातना कधीच कमी होत नाहीत. आपलं कर्म आणि सोसलेलं क्षण विसरायचं म्हटलं तरी कधीच विसरता येणार नाही. नको वाटतं हे जीवन म्हटलं तरी मरणाचं दार हे कधीच उघडता येत नाही. ओळखीमधून केलेली सेवा ही जास्त दिवस टिकून राहत नाही, पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते. पैशानं पूर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंत टिकतात, पण कष्टानं पूर्ण झालेली स्वप्न ही इतिहास घडवतात. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करा, कारण दुःखी राहिल्यानं उद्याचं प्रॉब्लेम सुटणार नाहीत. उलट आजचं सुख सुद्धा निघून जाईल. सोपं असतं परिस्थिती हाताळणं, पण अवघड असतं ते मनस्थिती सांभाळणं. पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमतं त्याचं मन कुठल्याही परिस्थितीमध्ये रमतं. माणूस किती श्रीमंत झाला तरी तो होणारा त्रास हा विकू शकत नाही, आणि शांतता विकत घेऊ शकत नाही. देव आपल्याकडे काय आहे हे कधी बघत नाही, कारण देणाराही तोच आणि घेणाराही तोच. देव फक्त माणसाचं कर्म बघतो आणि त्याचं फळ व्याजासकट परत करतो. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी ना वाईट वागायचं ना चांगलं वागायचं, फक्त त्यांच्यापासून लांब राहायचं. चार वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात.